नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण शिबॅसियस आणि स्वेट ग्लँड्स या विषयाच्या नोट्स पाहणार आहे किंवा या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तर दोन्ही पण खूप छोटे टॉपिक आहेत. तुम्हाला SAQचे टॉपिक आहेत. कोणत्याही एका ग्लँडवर तुम्हाला SAQ देखील विचारू शकतात. तर हे व्यवस्थित नोट डाऊन करा आणि ते व्यवस्थित वाचा. तर आपण दोन्ही शिबॅसियस आणि स्वेट ग्लँड्स हे दोन्ही ग्लँडच्या नोट्स पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व ऐका. तसंच जर BMS फर्स्ट इयर संबंधित तुम्ही इतर विषयाचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत. तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तिथे आपण वेगवेगळ्या विषयाच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट इयरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तिथे व्हिडिओ मिळून जातील. तर ते सुद्धा व्हिडिओ पहा. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. तसंच आपल्या पेड नोट्स देखील अवेलेबल आहेत जे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटून जातील. त्यासाठी तुम्ही फक्त मला टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. तर दोन्ही पण खूप छोटे टॉपिक्स आहेत. एका पेजचे टॉपिक्स आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. सिबॅसियस ग्लँड्स दे आर द सिम्पल ऑर ब्रांच्ड अल्व्हेओलर ग्लँड्स सिच्युएटेड इन द डर्मिस ऑफ द स्किन. पहिली गोष्ट म्हणजे ती ग्लँड कुठे असते हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर दे आर ओवॉइड ऑर स्पेरिकल इन द शेप. त्यानंतर पॉईंट असतो तो म्हणजे त्याचा शेप कसा आहे. सिच्युएटेड ॲट द साईड ऑफ हेअर फॉलिकल. दिस ग्लँड्स आर ॲब्सेंट ओव्हर द थिक स्किन. जिथे जिथे थिक स्किन असेल तिथे ही ग्लँड नसते. इच ग्लँड इज कवर्ड बाय अ कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल. सिबॅसियस ग्लँड सिक्रेट अँड ऑइली सबस्टन्स कॉल्ड एज सिबम. प्रत्येक ग्लँड काही ना काहीतरी सिक्रेट करत असते. त्या गोष्टीला नाव असतं. तसं सिबॅसियस ग्लँड जे सिक्रेशन करते त्याला सिबम असं नाव आहे. त्यानंतर सिबम इज फॉर्म्ड बाय लिक्विडिफिकेशन ऑफ द अल्व्हेओलर सेल्स अँड पोर्ड आउट थ्रू द डक्ट्स. सिबममध्ये काय काय कंटेंट्स असतात तर सिबम कंटेंट्स फ्री फॅटी ॲसिड्स, ट्रायग्लिसराइड्स, स्क्वॅलिन, स्टिरॉल्स, वॅक्सेस आणि पॅराफिन. तर हे होतं सिबॅसियस ग्लँडबद्दल इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये ते कुठं सिच्युएटेड आहे, त्याचा शेप कसा आहे, ते काय तयार करतं आणि त्याचे कंटेंट्स. त्यानंतरचा पॉईंट आहे सिबॅसियस ग्लँडचे फंक्शन. कारण आपण क्रियाशारीर म्हणजे फिजिओलॉजी बघतो तर त्याचे फंक्शन्स बघणार आहे. त्यामध्ये फ्री फॅटी ॲसिड कंटेंट ऑफ सिबम हॅज अँटीबॅक्टेरियल अँड अँटीफंगल ॲक्शन. म्हणजे त्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल ॲक्शन दाखवतं. दस प्रिव्हेंट्स द इन्फेक्शन ऑफ द स्किन बाय बॅक्टेरिया ऑर फंगाय. त्यानंतर दुसरं फंक्शन आहे त्याचं लिपिड नेचर ऑफ द सिबम कीप्स द स्किन स्मूथ अँड ऑइली. इट प्रोटेक्ट्स द स्किन फ्रॉम अननेसेसरी डिस्कॉमेशन अँड इंजुरी कॉज्ड बाय द ड्रायनेस. म्हणजे ड्रायनेसपासून वाचवतं. लिपिड्स ऑफ द सिबम प्रिव्हेंट हीट लॉस फ्रॉम द बॉडी. तसंच हीट लॉस पण प्रिव्हेंट करतात. इट इज पर्टिक्युलरली युजफुल इन कोल्ड क्लायमेट. म्हणजे जे थंड प्रदेश आहेत तिथं हे युजफुल असतं. सिबॅसियस ग्लँड तिथं जास्त ॲक्टिव्ह असते. सिबम प्रोव्हाइड्स ऑइलनेस टू द स्किन. ऑइलीनेस पण प्रोव्हाइड करतं स्किनला जेणेकरून वृक्षता कमी होते. तर हे होतं सिबॅसियस ग्लँड्स. आता आपण नेक्स्ट स्वेट ग्लँड्स पाहणार आहे. तर स्वेट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे घाम. स्वेट इज अ फ्लुइड सिक्रेटेड बाय द स्वेट ग्लँड्स इन द स्किन. त्याचे दोन टाईप्स असतात स्वेट ग्लँड्सचे. टाईप्स ऑफ स्वेट ग्लँड इक्राइन आणि अपोक्राइन. आता हे डिस्टिंग्विश स्वरूपातच पहा जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात राहील. तर इक्राइन म्हणजे काय, इट इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी. आणि अपोक्राइन सिच्युएटेड ऑनली इन द सर्टन एरियाज लाईक ॲक्झिला, प्युबिस आणि एरिओला. त्यानंतर इक्राइन इट इज अ ट्युब्युलर कॉइल्ड ग्लँड आणि अपोक्राइन इज ऑल्सो अ ट्युब्युलर कॉइल्ड ग्लँड. म्हणजे हे सेम आहे. त्यानंतर इक्राइनचं फंक्शन काय, फंक्शन थ्रू आउट लाईफ सिन्स बर्थ. ते जन्मापासून असतं फंक्शन त्याचं. आणि अपोक्राइन इट इज नॉन फंक्शनल टिल प्युबर्टी आणि स्टार्ट्स फंक्शनिंग ऑनली ॲट द प्युबर्टी. म्हणजे इक्राइन हे जन्मापासून असतं, अपोक्राइन हे प्युबर्टीला चालू होतं. त्यानंतर इक्राइन सिक्रेट्स अ क्लिअर वॉटरी स्वेट. अपोक्राइन सिक्रेट्स थिक अँड मिल्की स्वेट. म्हणजे दोघं पण स्वेटच सिक्रेट करतात, फक्त त्याचा फॉर्म वेगळा आहे. त्यानंतर इक्राइन ग्लँड जी आहे त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये. आणि अपोक्राइनचा कोणताही रोल नाही आहे इम्पॉर्टंट टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये. त्यानंतर इक्राइनमध्ये लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे इट इज अंडर द नर्वस कंट्रोल. आणि अपोक्राइन जी स्वेट ग्लँडचा टाईप आहे तो हॉर्मोनल कंट्रोलमध्ये असतो. तर हा बेसिक डिफरन्स दोघांमधला सोपा डिफरन्स आहे. एक पॉईंट लक्षात ठेवा व्यवस्थित जेणेकरून हा तुम्हाला विचारला तर लिहिता यावा. त्यानंतर फंक्शन्स ऑफ स्वेट ग्लँड्स किंवा स्वेटचे काय फंक्शन आहेत तर स्वेट कीप्स द स्किन कूल. त्यानंतर मेंटेन्स द बॉडी टेम्परेचर. त्याचं मेन फंक्शन आहे टेम्परेचर रेग्युलेशन. त्यानंतर मेंटेन्स वॉटर बॅलन्स अँड वॉटर एक्सक्रिशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स, डायल्यूट्स द हार्मफुल केमिकल्स आणि रिड्युसेस द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर हे होते काही फंक्शन्स स्वेट ग्लँडचे किंवा स्वेटचे. आता स्वेटचा pH किती असतो तर 4 ते 6.8. तर असे जे प्रश्न असतात ते तुम्हाला MCQला देखील विचारले जाऊ शकतात. त्याच्यावर सुद्धा तुम्ही फोकस करा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे 1.001 to 1.008. आणि वॉटर किती असतं त्यामध्ये 99% वॉटर असतं. सोबतच अजून काय काय असतं NaCl, सोडियम क्लोराईड, त्यानंतर पोटॅशियम असतं, युरिया असतं, अमायनो ॲसिड्स आणि बायकार्बोनेट्स. हे सर्व स्वेटमधून आपलं एक्सक्रीट होतं. तर ह्या होत्या सिबॅसियस ग्लँड आणि स्वेट ग्लँड संबंधित शॉर्टमध्ये नोट्स. तर तुम्हाला हे एक्झामसाठी उपयोगी पडतील. व्यवस्थित छोटा टॉपिक आहे, व्यवस्थित कवर करा, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा
आणि ज्या मी नोट्स देतो त्या स्वतः लिहून काढा. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा आपला चॅनल पोचेल. तुम्ही जर इतर व्हिडिओ चॅनलवरचे पाहिले असतील किंवा जे सेकंड इयरचे मी व्हिडिओ टाकत होतो ते पाहिले असतील, त्यांचा जर तुम्ही प्रतिसाद पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की आपले नोट्स खूप यूजफुल आहेत. MUHSच्या एक्झाम, युनिव्हर्सिटीच्या एक्झाम बेस्ड खूप नोट्स आहेत आपल्या. तर तुम्हाला शेवटपर्यंत याचा फायदा होईल. शेवट एक्झामला जाईपर्यंत, एक्झामच्या दिवसापर्यंत तुम्हाला या नोट्सचा फायदा होईल. तसंच शेवटी एक्झाम जवळ आल्यावर आपण विविध वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओसुद्धा टाकत राहतो, तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. तिथेसुद्धा रोज वेगवेगळे अपडेट्स येत राहतात. तर असंच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.